मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ब्लॉग मध्ये। आफ्रिकेची सिरीज जस्ट संपली आहे आपली आणि या आफ्रिकेच्या सिरीजला तुम्ही भरभरून प्रेम दिला आहे। ज्या लोकांनी आफ्रिकेची सिरीज नाही बघितली असणार त्या लोकांनी आफ्रिकेची सिरीज नक्कीच बघा, मजा येईल। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सह्याद्रीमध्ये एक किल्ला कंप्लीट करण्यासाठी, तो म्हणजे कलावंतीन दुर्ग। हा किल्ला आपण ऑलरेडी एक्सप्लोर केला आपल्या लहान भावासोबत, पण आज पुन्हा एकदा चाललो त्याच किल्ल्यावर माउंट एव्हरेस्टच्या प्रॅक्टिसचा एक छोटा पार्ट म्हणून। कलावंतीन दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 2250 फूट उंच शिखर आहे। यालाच कलावंतींचा सुळका म्हणूनही ओळखले जाते। या कलावंतीन दुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे 90 अंशामध्ये उभ्या असलेल्या कातळ दगडाला खोदून तयार करण्यात आलेल्या पायऱ्या आणि या पायऱ्यांकारण तयार झालेला गडाचा थरारक रूप। याच थरारक रूपाचा अनुभव घेण्यासाठी कलावंतीन दुर्गावर अनेक ट्रेकर मंडळी इथे भेट देत असतात। अशा या लोकप्रसिद्ध असलेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आपण जात आहोत कलावंतीन दुर्गावर। घरातून निघलो तेव्हापासूनच कंटिन्यू धुका आहे। कलावंतीन दुर्ग पुणेपासून 120 किलोमीटर तर मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। थोडा थोडा सूर्य बाहेर निघत आहे। आपण एक काम करू, समोर जाऊ ना तिथे थांबू। मुंबई पुणे हायवे वरून जात असताना आपल्याला कलावंतीन प्रबळगडाचं दर्शन घडते। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जाण्याचा मार्ग आहे। समोर दिसतंय तो आहे कलावंतीन दुर्ग। कळंबोडीपासून पनवेल बायपासने आल्यास जिथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो तिथे हा शेडुंग फाटा लागतो। सो फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत कलावंतीन दुर्गच्या बेसवर, जिथे पार्किंग केलं जाते। या ठिकाणी पार्किंग फी आहे का दादा? हा, पार्किंग फी किती रुपये आहे? 30 रुपये। ओके, 2 व्हीलरची 30 रुपये आणि 4 व्हीलरची 50। आपल्या पार्किंगची तिकीट काढून झाल्यावर पार्किंगवाल्या काकाने एक भयानक गोष्ट सांगितली, जे ऐकून मी थक्कच झालो। कसं का म्हणजे? एक अशी दोघांना नवरा बायको आली, बरोबर तुम्ही बोला, आली नाही ते गाडी लावली हो आणि गेली ह्या टायमाने गेली आणि गेली ना, गड फिरून आली, गाय फिरली ना, ती कलावंतीला या शिल्पी काढायला गेली करायला। हवा लागतं ना, बरोबर। आता ह्यो काढा यावेळी करायचं करायला नाही, एवढं करायला आजी करत नाही, तिला चक्कर आली ते अरे अरे अरे। काहीच दिवसा अगोदर या गडावर नवविवाहित नवरा बायको फिरायला आले होते। नुकताच 15 दिवसा अगोदर त्यांचं लग्न झालं होतं। गडाच्या काठावर उभं राहून सेल्फी काढत असताना मुलीचा तोल गेला आणि ती जवळपास 2000 फूट खोल दरीत पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। 15 अरे अरे अरे, पोरी ऐकतच नाही। हा, जरा स्वतःच्या जीवाला तरी घाबरायचं ना। बरोबर। या बेसवर पार्किंग आहे आणि इथं आपल्याला एक दुकान पाहायला भेटते। या दुकानापासून एक कच्चा रस्ता आहे। हा कच्चा रस्ता आपल्याला थेट जो कलावंतीन आहे त्याच्या एकदम बेस पर्यंत घेऊन जाणार। आपण ट्रेकिंगला सुरुवात केलोच होतो की तितक्यातच आपल्याला 2 सबस्क्रायबर भेटले। आता समोरचा संपूर्ण मजेदार प्रवास या दोघांसोबतच करायचा होता। जेव्हा आपण YouTube चालू केला होता तेव्हा आपण कलावंतीन दुर्गला आलो होतो आपल्या लहान भावासोबत। तेव्हा हा रस्ता एकदम बेकार होता, पण आता या जागेवर रस्ता एकदम चांगला दिसत आहे। म्हणजे तुम्ही गाडी वरपर्यंत नेऊ शकता। जर आपल्याकडे स्वतःचं वाहन असला तर आपण बेस पासून जवळपास 1 किलोमीटर पर्यंत गाडी समोर नेऊ शकतो। ते दिसत आहे तो आहे कलावंतीन दुर्ग आणि त्याच्या बाजूला प्रबळगड आणि ते व्ही आकाराची दरी। पार्किंग पासून कलावंतीन दुर्गावर जाण्यासाठी जवळपास 2 ते 2.5 तास लागतात। हा रोड चांगल्या दूर पर्यंत दिसत आहे, पण खाली जे लोक होते जे पार्किंग करून घेतली आपली गाडी, ते लोक म्हणत होते गाडी जर समोर नेली तर समोर सेफ नाही राहत। मागच्या वेळेस एकानं गाडी आणली, असं समोर नेली, रोड जिथपर्यंत होता तिथं नेऊन गाडी पार्क केली आणि पार्क केल्यानंतर काय झाला, त्याच्या गाडीची हवा सोडली आणि त्याच्या गाडीचा पेट्रोल काढून ठेवला। त्याच्यासोबत एक लेडीज पण होती म्हणे, मोठा प्रॉब्लेम। बेस पार्किंग पासून आपण अजून 1 किलोमीटर समोर गाडी पार्किंग करू शकतो, पण स्वतःच्या रिस्कवर। जिथे गाडी सेफ असणार की नाही याची काही गॅरंटी नाही। हा झाड दिसताय, काटे काटे आहे या झाडावर पूर्ण एंडिंग पर्यंत। तसं मी प्रॉपर चंद्रपूरचा, विदर्भाचा। तर चंद्रपूरमध्ये मी जेव्हा लहान होतो आणि जेव्हा राहत होतो तिकडं एक ताई होती, त्या ताईनं सांगितलं की जेव्हा कधी चेहऱ्यावर फोडं येतात म्हणजे मुरूम येतात तर त्या फोड्यांचा इलाज म्हणजे हे काटे, एक काटे आपण तोडू शकतो आणि हे काटे तोडल्यानंतर आपण एखाद्या वाटीत घेऊ, त्याला कोंडल्यानंतर त्याचा जो रस राहते तो रस आपण अगर आपल्या चेहऱ्यावर लावला म्हणजे त्या पिंपलवर लावला तर ते पिंपल ठीक होतात। आता त्या ताईच्या बोलण्यात किती सत्य होते ते तर माहीत नाही, पण जर कोणाला माहिती असेल त्या झाडाचा उपयोग तर नक्कीच कमेंट करून सांगा। फायनली चालता चालता आपण एका जागेवर येऊन पोहोचलो जिथे चांगला रोड संपतो आणि ओरिजिनल ट्रेकिंग ट्रॅक सुरू होतो। 1 किलोमीटर आलो असेल का आपण? आलो। हे जे दगडावर नाव लिहून आहे कलावंतीन प्रबळगड, इथपर्यंत गाडी येऊ शकते। मग इथं गाडी ठेवल्यानंतर आपल्याला पैदल वर जायचं आहे। या जागेवर एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली आणि ते म्हणजे खुर्चीवाला झुला। या जागेवर मस्त जुगाड लावला आहे, खुर्ची बांधून ठेवली आहे आणि एक झुला तयार केला आहे। झुलून पाहू फुकटमध्ये। शनिवार आणि रविवारी याच झुल्यावर झुलण्याचे जवळपास 20 ते 50 रुपये घेतले जातात। गावात तुटला नाही पाहिजे रे बा। पण बाकीच्या दिवशी ट्रेकिंग करताना याच झुल्यावर आपल्याला फुकटमध्ये झुलायला भेटते। बढिया रे।
अशक्य सुंदर सह्याद्री. मजा आली वा. जर तुम्ही आपल्या छोट्या टिल्लूला घेऊन येत असाल तर तुम्ही नक्कीच या टिल्लूला या खुर्चीवर बसवा. मजा येईल त्याला झुला झुलतानी. या संपूर्ण रस्त्यावर एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली आणि ते म्हणजे स्वच्छता. गावकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवले आहे या गोष्टीवर. या जागेवर एक चांगला जुगाड आहे. कचऱ्यासाठी चांगला जुगाड केला आहे गावकऱ्यांनी. या जागेवर एक जाडी आहे, गोल राऊंडवाली जाडी. कचरा कुंडी बनता येईल याला. लोक इथं आणून कचरा टाकतील आणि कचरा टाकला जो जमा झाला तर हा कचरा प्लॅस्टिकचा नेला पाहिजे. पण हा प्लॅस्टिकचा कचरा इथं जाळल्या कारण अजून जास्त प्रदूषण होणार. सो ट्राय करायचा की हा कचरा खालपर्यंत आपण नेऊ शकणार. जर प्रत्येक गडावर कचऱ्यासाठी अशी सुविधा तयार झाली आणि गडावर येणाऱ्या प्रत्येकाने या सुविधेचा प्रॉपर यूज केला तर नक्कीच येणाऱ्या काळात आपले गड किल्ले अजून सुंदर कंडिशनमध्ये पाहायला मिळणार. आता सुरू झाला आहे जंगल. जंगल म्हणजे सावली. ते एक बहुत चांगली गोष्ट आहे. झाडं राहणं बहुत गरजेचं आहे बरं. उन्हाळ्यात हे झाड आपल्याला सावली देते ट्रेकिंगच्या टायमात. जसा जसा आपण समोर जातो तसं तसा ही झाडाची घनता अजूनच वाढताना दिसते. जबरदस्त. हा हा हा. झाडांचा गुफा, नॅचरल शेड. हा ना, सुंदर वाटत आहे. दिसासाठी सुंदर आहे ना. विदर्भातील लोक अशा झाडांचा प्रॉपर यूज करतात. जर चंद्रपूरमध्ये असा एखादी झाड भेटला तर घरगुती लोक गाडी थांबवते बाजूला आणि काहीतरी असा मुरमुरे किंवा पोहे ते आणतात, कच्चा चिवडा बनवतात, असं बसतात, निसर्गाचा आनंद घेतात ना घराकडे जातात. मस्त सह्याद्री. जे व्ही आकाराची खिंड आहे त्या खिंडीपर्यंत आपल्याला हा असं जंगल भेटेल, म्हणजे पूर्ण सावली. एकदा आपण व्ही आकाराच्या खिंडीमध्ये जाऊन पोहोचू मग तिथपासून एकही झाड नाही तर मग आपल्याला गरमी लागू शकते. जर ट्रेकर मंडळी किंवा एखाद्या फॅमिलीला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच या गडाला भेट द्यायला हवी. जागी जागेवर तुम्हाला असे झुले दिसतील. थोड्या वेळ पहिले जो झुला दिसला तिथं खुर्ची बांधून होती ना आता एक पाटी आहे. आणि हा बघा नॅचरल झुला. वा, हा आहे मित्रांनो नॅचरल झुला. सह्याद्रीनं आपल्यासाठी तयार केलेला झुला. या झुल्याचे पैसे नाही लागत. तुम्ही सॅटर्डे, संडे, सोमवार, मंगळवार कधीही या. मजाक मजाक मध्ये हा भाऊ एवढी गहिरी डायलॉग बोलून गेला जसं काही याच्या जीवनात खूप दुःख लपलेलं आहे. एक ना एक दिन तो सबको जाना है, जिंदगी के मजे लेके जाओ. ऊन चांगलीच आहे आणि घाम कंटिन्यू निघत राहते. एक छोटासा रोल नेहमी फॉलो करा. होऊ शकेल तर पाणी पित राहा. एक एक सिप, ताण नाही लागली तरी पित राहा. जिबीला ओलं ठेवत जा, नाही तर डिहायड्रेशनने चक्कर येऊ शकते, उलटी होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून आपण देश विदेशातील अनेक शिखरे सर करत आहोत आणि हे शिखर सर करत असताना एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे हायड्रेशन. ट्रेक करत असताना जरी तहान लागली नसणार तरी सुद्धा प्रत्येक 5 मिनिटमध्ये पाण्याचे एक एक सिप पित राहा, जेणेकरून आपण डिहायड्रेशन पासून वाचू शकणार. चांगलाच घाम गळून राहिलाय मित्रांनो. आणि आतापर्यंत आपण थोडीशीच ट्रेकिंग केली 10%, तरीच्या घामाच्या धारा लागून राहिल्या कंटिन्यू. 90 अंशामध्ये कणखरपणे उभा असलेल्या कातळ दगडाला खोदून तयार करण्यात आलेल्या कातळकोरीव पायऱ्या हे या किल्ल्याचं मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. एका बाजूला कातळ भिंत तर एका बाजूला 2000 फूट खोल दरी. यान कलावंतीन दुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ला म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांना हाईट फोबिया आहे आणि अशातच जे लोक पहिल्यांदा इथे येतात त्या लोकांना नक्कीच किल्ला चढण्यासाठी अवघड वाटू शकतो. पण ज्या लोकांना हाईटची भीती नाही वाटत किंवा ज्यांनी 3-4 ट्रेक केले असणार अशा लोकांसाठी हा सोप्या श्रेणीमध्ये मोडणारा किल्ला आहे. आप कब गए थे? हम लोग सुबह गए थे 6 बजे. एकदम मॉर्निंग. हाँ. ओके, ऊपर तक नहीं गए? लेकिन प्यारी जगह है, कभी ट्राय करना फिर से आके. लोक गेले पण प्रबळ माचीपासूनच रिटर्न आलेत. मे बी टेक्निकल सपोर्ट नसेल, एकदम स्टार्टिंग असेल तर या लोकांसाठी हा जो कलावंतींचा सुडका आहे हा एकदम टफ ठरला. पण जर याच्या अगोदर कोणी सह्याद्रीमध्ये भटकणारे असतील ज्यांनी 5-10 ट्रेक केले असतील तर त्यांच्यासाठी कलावंतीने एकदम इझी आहे. कारण टोटल एकदम पायऱ्या आहे, त्या प्रॉपर पायऱ्यावरून चढत आपल्याला वर जा लागते. या कच्च्या पायवाटेने समोर जात असताना 2 पायवाटा दिसल्या, शॉर्टकट आणि लॉंग कट. आम्ही शॉर्टकट पायवाटेने समोर जाण्याचा डिसिजन घेतला. जो रस्ता एकदम तीव्र चढाव होता. थोड्याच वेळात हा शॉर्टकट रस्ता चांगलाच महागात पडणार होता आम्हाला. पूर्ण रस्त्यावर आपल्याला असे छोटे छोटे दुकान किंवा छोटे छोटे घरं दिसते. बहुत जास्त थकलो तर आपण बसू शकतो, पाणी पिऊ शकतो आणि पुन्हा एनर्जाइज होऊन पुन्हा वर जाऊ शकतो. जय शिवराय. हा चढाव आहे रे. समोर जाताना असे 2 फाटे फुटले
एक असा दुसरीकडून रस्ता जात होता आणि एक शॉर्टकट रस्ता दिसला. या शॉर्टकटच्या चक्करमध्ये आपण चांगलाच चढाव घेतला आहे. म्हणून शॉर्टकट नको घ्या रे बा. शॉर्टकटच्या चक्करमध्ये तुम्हाला एकदम वर्टिकल स्टिफ चढू लागू शकते. कडक उन्हाचा तडाखा आणि उंच चढाव भाग यान चांगलीच हवा टाईट झाली होती आम्हा लोकांची. थकलास का बाई? बेकार शॉर्टकटच्या चक्करमध्ये वांदे झाले आपले. रिस्क तो इश्क है. चलो चलो. गणपती बाप्पा. जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. वाह, कुठून ऐकलं होतं का मी ना असा, पण कामात आली हे डायलॉग. तो रस्ता थोडा लॉंग होता पण तो एकदम व्यवस्थित होता. इथून असं पूर्ण इथपर्यंत असं धग 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 व्हायला लागलाय. फायनली सगळा चढाव भाग पार करत आपण वर जाऊन पोहोचलो, जिथं मित्रांचा हाल हा बघण्यासारखा होता. ताक आहे का रे, लस्सी आहे का रे. फायनली एका ठिकाणी येऊन पोहोचलो. इथं पोहोचताच शॉर्टकटच्या नावावर या भाऊ लोकांनी चांगलीच शपथ घेतली. जग जिंकल्यासारखं वाटतं. पण काय बोलायचं आहे का शॉर्टकट बद्दल? शॉर्टकट आयुष्यात किती कठीणाई आली तरी जो रस्ता आहे त्याच रस्त्याने जावा. शॉर्टकट कधीच घेऊ नका. शॉर्टकट नेहमी मागात पडतो. आज आम्हाला हे समजलं. यापुढे मी कधीच शॉर्टकट रस्ता यूज नाही करणार. या पुट्ट्याच्या अंगातून आत्मा बाहेर निघताना दिसून राहिली. या जागेवर निंबू पाणी पिऊन थोडं एनर्जाइज होऊन पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात झाली. मजेदार, मस्त आहे. सो मित्रांनो, आपण ऑलमोस्ट 60% आलो. या जागेवर आल्यानंतर आपल्याला एक मारुती रायांचा कोरिओग्राम पाहायला भेटत आहे. या जागेवर पोहोचताच आपण 60% ट्रेक कम्प्लीट करतो. बाप्पा पण आली त्याच्यावर. गणपती बाप्पा. मारुती रायांच्या मूर्तीपासून थोडं समोर जाताच आपण या ट्रेकच्या दुसऱ्या टप्प्यावर जाऊन पोहोचतो. ते म्हणजे प्रबळ माचीवर, जिथं सर्व सपाट भूभाग पाहायला मिळतो. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत प्रबळ माचीवर. आणि याची निशाणी म्हणजे हे लोखंडाचा असा कुंपण रिलिंग्स ना आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. तो असा 90 डिग्रीमध्ये उभा असलेला सुडका. आपण प्रबळ माचीवर पोहोचलोच होतो की तितक्यातच 2 ट्रेकर मंडळी रस्ता चुकून दुसऱ्या बाजूला जाताना दिसले. ओ भाई मित्रा, हे 2 ट्रेकर्स रस्ता चुकू नये म्हणून यांना आवाज देऊन जवळ बोलवून घेतलो. तिकडून रस्ता माहित आहे का? रस्ता इथून आहे, इथून. ते जे 2 व्यक्ती आहे ते बाय मिस्टेक बोलता बोलता इकडून असा पाठी मागून जात होते आणि कुठेतरी भटकणार होते. बरं झालं आपल्याला दिसले, नाही तर ते पाठीमागत तिकडे कुठेतरी भटकले असते आणि रिटर्न येण्याचा रस्ता नाही भेटला असता त्यांना. जर तुम्हाला रस्ता माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या स्थायिक व्यक्तीला विचारू शकता, अन्यथा तुम्ही इथंच असं भटकत राहाल. हे दिसतंय ना वी दरी, आपल्याला तिथं जायचं राहते. इथून आलो का असं जायचं तिकडे. मला डाऊट आहे तरी पण आपण चुकीच्या ठिकाणी चालू दर्शवलं ना ते तिकडे असेल. मग सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण व्हिडिओ बनवत होतो तेव्हा हमेशा आपण जंगलात भटकत होतो, कारण की 2-3 ठिकाणी रिबिन बांधून राहत होत्या. पण प्रॉपर रस्ता हा या घराच्या बाजूने जात आहे, एक सरळ रस्ता जो आपल्याला त्या गडावर नेऊन पोहोचवणार. ट्रेकिंग करताना रस्ता चुकून तासनतास जंगलात भटकण्याचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. असाच एक किस्सा आपल्यासोबत कातळदरा धबधब्याच्या वेळी झाला होता. आपण झाडावर बांधलेल्या रिबिनला फॉलो केलो आणि 6 तास जंगलात भटकत राहिलो. या जागेवर आल्यानंतर एक गोष्ट बहुत चांगली पाहायला भेटते, ते म्हणजे स्वच्छता. गावकऱ्यांनी स्वच्छता चांगली मेंटेन ठेवली आहे. आजूबाजूला जो प्लॅस्टिकचा कचरा आहे तो या जागेतच टाकत आहे. कन्फ्युजन होऊ शकते, ते इथं घर आहे, घरातल्या माणसांना आपण विचारू शकतो का कुठून जायचं आहे, कुठून नाही जायला पाहिजे. एक जरी छोटीशी चुकीची टर्न घेतलं तर आपण तासन-तास असा जंगलात आजूबाजूच्या प्रदेशात भटकू शकतो. तो व्ही आकार लक्षात ठेवायचा आहे, व्ही. गावातून थोडं समोर जाताच आपल्याला 2 रस्ते दिसतात. इथं आल्यानंतर अजूनही कितीतरी वर्षापासून आपल्याला एक बोर्ड दिसत आहे. या बोर्डला लक्षात ठेवायचं आहे. या बोर्डच्या राईट साईड कडून जर आपण गेलो तर प्रबळगडावर जाऊ, आणि या बोर्डच्या लेफ्ट साईड कडून गेलो, हा जिथून टिल्लू आला आहे, इथून गेलो तर आपण कलावंतीन दुर्गवर जाऊ. आपला आजचा टार्गेट कलावंतीन दुर्ग आहे म्हणून आपण लेफ्ट साईड निवडत आहोत. प्रबळगड माचीपासून कलावंतींच्या पायऱ्यापर्यंत जायला जवळपास 20 ते 30 मिनिटं लागतात. कोंबडी अंड्यावर बसली आहे का काय का, पण हिचे डोळे पा किती लाल आहे, दिसतंय? कोंबडीचे डोळे एकदम लाल लाल आहे. देईल चावून लेण्याचे देणे वाचे बिना फुकटचे. आता बरोबर आहे, आता रस्ता डायरेक्ट तुम्हाला वरच घेऊन जाईल. तर मित्रांनो, समोर आल्याबरोबर आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे व्ही आकाराची दरी.
ते दिसत आहे आपल्या पाठीमागं व्ही आकाराची दरी आहे. तर आता रस्ता कुठं बी नेईल तर आपल्याला फक्त त्या व्ही आकाराच्या दरीमध्ये जायचं आहे. हळूहळू उन्हाळा चालू होत आहे. सह्याद्रीची डोंगररांग जेवढी पण आहे ते पूर्ण टकली होत आहे. पूर्ण ग्रीनरी गेली. आता हळूहळू पूर्ण काळे दगड होत आहे आणि टकलं होत चालला डोंगर. जंगल आहे, जंगलाची सावली आहे, तेवढ्यानं चांगला आहे. सावलीत ट्रेक करायसाठी बहुत मजा येते. 15 मिनिटांची खडी चढाई करून आपण जाऊन पोहोचलो एका दुकानाजवळ. फायनली आपण एकदम व्ही आकाराच्या दरीजवळ येऊन पोहोचलो, जिथून आता कातळ कोरीव पायऱ्या लागतील. पण इथं अजून एक दुकान आहे ना, या दुकानात बहुत सारे झुले आहे. या झुल्यावर बसून एकाला प्रीतीची आठवण येऊ लागली. माहिती नाही कोण होती ती. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद किलवा रे. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद किलवा. मला पण या प्रीतीच्या झुल्यात बसायचं आहे. बसा. आता आमचा दुसरा माणूस प्रीतीच्या झुल्यात झुलण्यासाठी. टॅग करा तुमच्या प्रीती नावाच्या मैत्रिणीला आणि तिला सुद्धा असाच एक झुला बनवून द्या. आणि मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा. ए प्रीतीचा झुला उलटा घुमत ए भाई उलटा झाला ना भाई. प्रीती अडवली. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हे जे झुले दिसून राहिले हे सॅटर्डे संडेला जेव्हा तुम्ही याल तर इथले लोक 20 किंवा 50 रुपये घेतात या झुल्यावर झुलण्यासाठी. पण आज आपण ऑफ डे मध्ये आलो, वीकडे मध्ये आलो, म्हणून आपल्याला फुकटमध्ये झुलाल भेटत आहे. निसर्गात असलेल्या या प्रीतीच्या झुल्यावर झुलण्यासाठी प्रत्येकाने हजेरी लावली. अशक्य सुंदर सह्याद्री. प्रीतीच्या झुल्यात झुल्यानंतर आता आपण चाललो आहोत गडाकडे. आपण येऊन पोहोचलो ऑलमोस्ट व्ही आकाराच्या दरीमध्ये, जिथून कातळ कोरीव पायऱ्या चालू होतील. आणि याच पायऱ्याला बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा आलो या गडावर. थोडं समोर जाताच आपल्या चॅनलला फॉलो करणारे काही सबस्क्रायबर ट्रेकर मंडळी मिळाले. अरे व्हिडिओ बघून आलोय. थँक्यू ब्रदर, थँक्यू. तू भावाबरोबर आलेला लास्ट टाइम. राईट. अरे बघ कोण आले ते. अरे खरंच शिवराय दादा, थँक्यू सो मच. आफ्रिकावरून कधी आलास? जस्ट 1 महिना झाला. आलो, व्हिडिओ टाकले आणि मग इकडे मी बघतो सगळा व्हिडिओ. या मित्रांसोबत फोटोशूट झाल्यावर सुरू होणार होता ओरिजिनल ऍडव्हेंचर. जय शिवराय दादा. बघून आम्ही आलो इन्स्पिरेशन घेऊन. अरे ठीक आहे, थँक्यू सो मच. असाच प्रेम सपोर्ट नेहमी असू द्या. चलो बाय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, चला ठीक. बाय. बाय. थँक्यू दादा. जय शिवराय. चला ठीक. हा, मस्त वाटते. सह्याद्रीत असे सबस्क्रायबर्स भेटल्यानंतर बहुत मस्त वाटते. थोडासा चढाव भाग होता, पण एकदम चढाव होता. हा राहिला तो ऐतिहासिक गुफा. सगळ्यात पहिले या गुफेच्या अंदर जाऊ आणि मग गडाला एक्सप्लोर करू. कलावंतीन दुर्ग सोडक्याच्या पायथ्याला उजव्या हातावर हा 20 ते 30 फुटाचा लांब गुफा पाहायला मिळतो. असा गुफेच्या अंदर जाण्याच्या पहिले 1-2 वेळा चेक करा. झोऱ्यात ओरडा किंवा दगड फेकून पहा की अंदर कोणता प्राणी आहे का. अशा गुफेच्या अंदर प्राणी सुद्धा असू शकतात. जय बजरंगबली. ओके, अंदर कोणीच नाही म्हणजे आपण जाऊ शकतो. चलो. इकडे या गुफेत इकडे काही लोक आहेत आणि आपण चाललो अंदर. भाई साहब, पहिलेच्या काळात अशा गुफांचा उपयोग मेडिटेशनसाठी केला जायचा. हा गुफेरी रस्ता 20 ते 30 फूट लांब असून आतमध्ये एक प्रॉपर गुफा आहे, जिथे 10 ते 12 लोक एका टाइमला आरामशीर बसू शकतात. अशा या गुफ्यामध्ये जास्त वेळ थांबणं योग्य नाही, कारण कमी ऑक्सिजन कारण आपल्याला त्रास होऊ शकतो. या गुफेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण थोडंसं कमी आहे, तर श्वास घ्यायसाठी थोडासा त्रास होत आहे ना. असं बसून बसून आपल्याला कोंबडी सारखा चहा लागत आहे. बाबा रे, बस आलो सो आपण. 7-8 लोक झोपू शकतील एवढा गुफा होता. मस्त गुफा होता. फायनली जबरदस्त पद्धतीने गुफा एक्सप्लोर झाला.
न गुफ्याच्या बाजूलाच आता कातळ कोरीव पायऱ्या चालू होत आहेत. गुफ्याच्या थोडं समोर जाताच उंच दगडांचा चढाव टप्पा लागतो. या टप्प्याला पार करत जसा आपण समोर जातो तसंच जाऊन पोहोचतो व्ही आकाराच्या दरीमध्ये. एकदा का आपण या व्ही आकाराच्या दरीमध्ये पोहोचलो की इथून सुरू होतो कातळ कोरीव पायऱ्यांचा टप्पा, जो आपल्याला गडाच्या माथ्यापर्यंत घेऊन जातो. एक रोप आहे या जागेवर. या रोपला आपण पकडून पकडून वर जाऊ शकतो. आपल्या सोबत असलेली मंडळी एक एक करून वर चढू लागली. लातपुरात असेल तर लातपूर नाही तर डायरेक्ट बसा आणि वर चला. इथे असलेल्या ताईला इझिली एक स्टेप वर चढण्याची निंजा टेक्निक समजवल्यानंतर आपण निघालो गडाच्या सर्वोच्च भागावर. ज्या जागेवर पायऱ्या संपतात त्या जागेवर एक छोटं दुकान पाहायला मिळतो. सुमित्रांनो, जवळपास 1.5 महिन्यानंतर आपण सह्याद्रीत आलो. न सह्याद्रीत आल्या आल्या आपण सगळ्यात पहिले कलावंतीन दुर्गवर आलो आणि एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून येताना आपल्या पायात गोळे आले. 2 मिनिटाची रेस्ट घेतलो आपण इथं आणि आता पुन्हा चाललो आपल्या नेक्स्ट टप्प्यावर. हा जो नेक्स्ट टप्पा आहे हा राहणार आहे प्रॉपर क्लाइम्बिंगचा टप्पा. पण या क्लाइम्बिंगच्या टप्प्यावर कोणी ना कोणी एक व्यक्ती गावकरी राहते जो आपल्याला सुरक्षित वर चढवते. पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला घसरडा चढाव भागाला पार करत थोडं समोर जावे लागते, जिथून माथेरान डोंगर रांग डोळ्यासमोर उभी राहते. थोडासा रिस्की पॉइंट आहे पण ठीक आहे. हा. सो मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो अशा एका सुंदर पॉइंटवर जिथून आपल्याला दिसत आहे अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथून काहीच दिवसा अगोदर सेल्फी काढण्याच्या चक्करमध्ये एका मुलीचा तोल गेला आणि ती सुमारे 2000 फूट खोल दरीत पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणून होऊ शकेल तर अशा उंच घसरड्या जागेवर स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आणि हा राहिला क्लाइम्बिंग पॅच. आता हा जो क्लाइम्बिंग पॅच आहे या क्लाइम्बिंग पॅचची एक छोटीशी खासियत आहे की इथं चढताना आपल्याला प्रॉपर क्लाइम्बिंग येत राहिली पाहिजे.
जर आपल्याला क्लाइम्बिंग येत असेल तर आपण वर चढू शकतो, पण जर आपल्याला क्लाइम्बिंग नाही येत असेल तर या जागेवर गावकरी व्यक्तींनी एक दोरीची शिडी लावली आहे. या शिडीच्या मदतीने आपण वर जाऊ शकतो. पण जर आपल्याला या रोपचा या शिडीचा उपयोग करायचा असेल तर प्रत्येकी 30 रुपये फी आहे. सो या जागेवर एक गावकरी व्यक्ती सुद्धा आहे. हे आपल्याला प्रॉपर सेफ्टी सोबत वर चढवतात आणि खाली उतरवतात, केवळ मात्र 30 रुपयामध्ये. तुम्ही नेहमी असता का दादा इथं? हा, नेहमी असते. गावातले पोरं कोणतरी असते इथे. इथे नसलं तर कोणीच चढू शकत नाही. सेफ्टीची माहिती देत असताना दादाने ती जागा दाखवली जिथून तोल जाऊन त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. इथून सेल्फी काढताना तिथून मुलगी पडली पुण्याची. कुठून कुठून? तिथून ती पोरग आहे तिथून. इथून पडली? हा, तिथून. तर मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही इथं येत असाल तर जास्त रिस्क नको घ्या. गावकरी व्यक्ती राहतात, 30 रुपये द्या. जीव खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 30 रुपये दिल्यानंतर गावकरी व्यक्ती आपल्याला सेफ्टी सोबत वर चढवतात आणि खाली उतरवतात. आणि अशा प्रकारे स्थानिक व्यक्तीच्या मदतीने प्रत्येक व्यक्ती वर चढू लागले. बढिया. सीडी सारखंच जा. पहिला व्यक्ती सुखरूप वर पोहोचलाय. सो आता बाकीचे लोक पण हळूहळू वर चालले आहेत. बघा, आपला माउंटेनिअरिंग कोर्स झाला आहे मित्रांनो, पण आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जाणार. आपण दादाच्या गायडन्सनंच वर जाणार, सेफ्टीसोबत 30 रुपयात. वर चढत असताना आपल्याला रोपचा कसा उपयोग करायचा आहे आणि एक्झॅक्ट कुठे पाय ठेवायचा आहे हे स्थानिक व्यक्ती आपल्याला सांगत असतात. कुठे? इथं? बाबा रे, क्लाइम्बिंग पेक्षा तर हेच टफ वाटत आहे. शपथ, मी जाईन ना, पोचीन ना वर. सलमान बाबा की जय. शपथ. कुठं आहे रे? काही दिसत नाही. हा, वा. अच्छा, किती काय झालं तरी आपल्याला उतरायचं आहे, आरामशीर जायचं आहे. ठीक आहे दादा, खाली आहे ना? थांबा, जाऊ नको. ओके ओके. बाबा रे, पोरी इथून गेली. शपथ. मामा शपथ. पोचलो रे बा. सो मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपण येऊन पोचलो कलावंती दुर्गाच्या एकदम शेवटच्या टोकावर. नाही, इथं आल्यानंतर जो जल्लोष, जे खुशी तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पाहू शकता, कारण एवढ्या वेळाचा जो घाम आपण काढलेला आहे त्याचं हे फळ. आपण येऊन पोचलो टॉपवर. आणि या जागेवर आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पाहण्यासारखी आहे ती म्हणजे महाराजांची मूर्ती. गडाच्या सर्वोच्च भागावर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि इथून दिसणारी संपूर्ण सह्याद्री डोंगर रांग बघताना मन स्तब्ध होऊन जाते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊंचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मित्रांनो, या जागेवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की वरून पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग दिसत आहे. तर या सह्याद्री डोंगर रांगेमध्ये किती गड किल्ले या जागेवरून दिसतात हे आपण या दादांना विचारण्याचा प्रयत्न करू. ते जरा सांगा. माथेरान आहे समोरचा, त्याच्यानंतर पेप किल्ला आहे, त्याच्यानंतर चांदेरी आणि मलंगड आहे. कर्नाला किल्ला आहे ते समोर. ओके. हा हा. आणि विशालगड तिकडे आहे. याच्या पाठीमागा परबडच्या पाठीमागा विशालगड आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता या जागेवरून जवळपास 7-8 किल्ले दिसतात. या गडावरून दिसणारी संपूर्ण सह्याद्री डोंगर रांग डोळ्यात भरून आम्ही निघालो परतीच्या प्रवासावर, जो अजूनच मजेदार होता. मजेदार आहे. या रोपचा, या शिडीचा नक्की उपयोग करा. आर्मीची फिलिंग येईल.
पोहोचलो रे भाई, फायनली येऊन पोहोचलो. कलावंतीन दुर्गावर आल्यावर एक गोष्ट चांगल्याने समजते, ते म्हणजे गड सर करण्यासाठी एवढा पण कठीण नाही जेवढा आपल्याला सांगितला जातो. पण अशा ठिकाणी येऊन स्वतःची आणि सेफ्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून संपूर्ण ट्रेकिंगचा अनुभव अजूनच मजेदार होणार. सो मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आज कलावंतीन दुर्गाला आपण एक्सप्लोर केलो आहोत. आजचा व्हिडिओ, आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, सध्या हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.